नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, मी अनेक राजकीय विषयांवर विश्लेषण नेहमी करतच आलो आहे, पण आज मात्र तुम्हाला भेटायला आलो ते दुसऱ्या एका विशिष्ट कारणासाठी. 19 तारीखला गुरुवारी गुढीपाडवा आहे आणि तो पाडवा म्हणजे हिंदू नववर्ष दिन म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये जोमाने साजरा केला जातो. सर्व राजकीय पक्ष आपापल्या एरियामध्ये, आपल्या प्रभावाखाली असलेल्या एरियामध्ये याच्यासाठी शोभायात्रा काढतात आणि त्या शोभायात्रा अत्यंत प्रेक्षणीय पण असतात. कळलं की नाही? तर प्रेक्षणीय पण असतात. मी पण अनेक वर्ष, मी 52 वर्ष सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी आहे. या काळात मी देखील अनेक मिरवणुकामध्ये त्या वेळेला माझ्या सोयीनुसार मी सामील झालेलो आहे. पण हे करत असताना आज महाराष्ट्र राज्य अस्तित्वात होऊन 66 वर्ष झाली आणि मी काही काळापूर्वी म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी डॉक्टर दीपक पवार यांनी जे मराठी अभ्यास केंद्र नावाची संस्था सुरू करून गेली 20 वर्ष मराठी भाषेच्या म्हणजे ह्याच्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या सानिध्यात आल्यावर काही माझ्या लक्षात आलं की आपण जे हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याला साजरं करतो ते हिंदू नववर्ष दिन नाहीच आहे. ते तर मराठी भाषिकांचा नववर्ष दिन आहे. कारण भाषावर प्रांतरचनेमध्ये प्रत्येक प्रांतामध्ये त्या भाषेचा एक नववर्ष दिन साजरा केला जातो. जसा गुर्जर मारवाड्यांचा दिवाळीच्या पाडव्याच्या वेळेला असतो, ओनाम म्हणून तिथे दक्षिणेतल्या लोकांचा असतो, पूर्वेतल्या लोकांचा दुसरा असतो. पण आपल्या माथी मात्र हे गायपट्ट्यातले राजकारणी लोकांनी ज्या 2-3 गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्या त्यातली ही एक गोष्ट होती की हा महाराष्ट्रातला गुढीपाडवा आहे तो हिंदू नववर्ष दिन आहे म्हणून तुम्ही साजरा केला आणि तो आपण ॲक्सेप्ट केला. त्याच्याच भरीला भर म्हणून या लोकांनी आपल्या डोक्यात असंही घुसवलं की आपण गायपट्ट्यातल्या लोकांनी की आपण भारतीय आहोत सर्वजण आणि नंतर आपापल्या प्रांतांचं आहे. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी, महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसांनी अगदी जवळ ॲक्सेप्ट 100% करून टाकला. आणि म्हणजे आपण नेहमी सांगतो की मी पहिला भारतीय आहे त्यानंतर महाराष्ट्रीय आहे. यात आपलं किती गेल्या 66 वर्षामध्ये नुकसान झालं याची तुम्हाला कल्पना नाही आहे. प्रचंड असं नुकसान झालं. त्याचप्रमाणे हिंदू आणि हिंदुस्थान हे देखील नॅरेटिव्ह आपल्या डोक्यामध्ये बिंबवलं गेलं. कारण त्यांना ते इकडे जो महाराष्ट्र आहे, आपला प्रदेश हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात राहण्यातल्या मराठी भाषिकांचं, मराठी संस्कृतीचं, मराठी इतिहासाचं, मराठी जमिनीचं सगळं नामशेष करण्याचा विडा या सगळ्या गायपट्ट्यातल्या लोकांनी केला आहे असं मला 52 वर्षात अनेक वेळा दिसून आलेलं आहे. पण आपण एकटं काहीच करू शकत नाही. मराठी अभ्यास केंद्राने हा इश्यू आपल्या हाती घेतला आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्रिभाषा सूत्र सरकार आणू पाहत होतं त्यावेळेला तो प्रश्न त्यांनी इतक्या अखंड मीडियाला स्वतःला बरोबर घेऊन त्यांना लॉजिकली तो विषय समजवून देऊन त्यांनी मराठी भाषिकांचे प्रश्न घेऊन जे 2 राजकीय पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे उभी राहते त्यांना देखील हे समजून सांगून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी हा इश्यू आणण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि सरकारला तात्पुरतं का होईना याच्यातनं माघारी घ्यावी लागली. ही एक सत्य घटना आहे. कळलं की नाही? त्यानंतर त्यांनी तो विषय सोडला नाही. ही चळवळ आहे. या चळवळीने तो इश्यू घेऊन हुतात्मा चौकामध्ये मुंबई महापालिकेवर एक मोर्चा काढला. सुदैवाने मी त्यामध्ये सामील झालो होतो. त्यानंतर त्यांनी मराठी शाळांची अवस्था दाखवणारी एक परिषद मुंबईमध्ये घेतली. हे कळत असताना मला आठवलं की आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांचे जे काही 4 प्रॉब्लेम आहेत मराठी संस्कृतीचे, म्हणजे मराठी मुलांचा रोजगार, मराठी माणसाला मुंबईसारख्या शहरामध्ये घरं मिळण्याची समस्या, मराठी भाषेचा प्रश्न, हे जे प्रश्न आहेत हे 4 जे प्रश्न आहेत ह्या 4ही प्रश्नांनी इतकं घन स्वरूप म्हणजे आता आलेलं आहे की त्याची घनता सामान्य मराठी माणसाला अजिबात नाही. आज महाराष्ट्राची लोकसंख्या मित्रांनो 12 कोटी आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यातले फक्त 8 कोटी मराठी आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा 1/4 आज परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये राहत आहेत आणि त्यांचे पाय त्यांनी अखंड महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये पसरवलेले आहेत म्हणून ते 4 कोटी झाले. कारण त्यांना वेलकम आहेत. तुम्ही कुठेही जा, घटनेने दिलं की कुठेही जा आणि कुठेही बसा, कुठल्याही प्रकारचा धंदा करा. पण घटनेत असं कधी म्हटलेलं नाही ना की एखाद्या प्रांतातले कोट्यावधी लोकांनी जाऊन एका विशिष्ट प्रांतामध्ये जाऊन सेटल व्हायचं, बाकीच्या प्रांतात नाही, असं कुठे घटनेत म्हटलेलं नाही. या एका गोष्टीमुळे आपण जे म्हटलं ना, म्हणजे वी से प्राऊडली वी से दॅट वी आर इंडियन फर्स्ट, महाराष्ट्रीयन लेटर ऑन, या गोष्टीमुळे आपलं किती नुकसान झालं आहे. मराठी माणसं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागले. बेळगाव कारवारचा प्रश्न आज 66 वर्ष तसाच प्रलंबित करून ठेवलेला आहे. आज मराठी माणसाची जमीन
कोकण आज मुंबईमधली सर्व जमीन आपल्या हातानं गेलेली आहे आणि त्या लोकांनी राजकीय लोकांनी नेत्यांनी ती अडाणी आणि अंबानीच्या घशामध्ये घातली आहे. आज आपल्या हातानं मुंबईजवळ गेल्याच जमाय पुणे ग्रामीण भाग, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर हे सर्व प्रांत एकामागून एक आपले जात आहेत. कशी जात आहेत म्हणजे तिकडे असलेली येणारे हे लोंढेच्या लोंढे तिथे येऊन बसत आहेत, ते तिथे व्यवहार करत आहेत आणि आपण त्यांना वेलकम करतो आहे. कळलं की नाही? याच्यातनं काय झालं, ह्या लोकांनी आपली भाषा नष्ट करायचा प्रयत्न केला. त्रिभाषा सूत्र येण्यामागचं ते तत्व होतं की मराठी संस्कृती जो आपला ज्वलंत असा तो ऐतिहासिक वारसा आहे तो यांना मोडून काढायचा, आपली भाषा मोडून काढायची, बरखास्त करायची. याच्यासाठी हे षडयंत्र चाललं आहे. त्यानंतर एक म्हणजे मेट्रोपॉलिटन रिजन आपलं जे 4 प्रांत महाराष्ट्र राज्याची 4 शकलं करण्याचं त्यांचं प्लॅनिंग चाललेलं आहे. हे सर्व इश्यूची गहनता मराठी माणसाच्या लक्षात अजूनही आलेली नाही आहे. 99% लोकांची ती गहनतेचा एक संशोधनात्मक अभ्यास करून, तुलनात्मक अभ्यास करून, लॉजिकली तर्कशास्त्राला अनुसरून हे काय हे सांगण्याचा प्रयत्न मराठी भाषा केंद्राने गेली 20 वर्षे सातत्याने केला आहे. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज जो परवा येणार आहे गुरुवारी, त्यावेळेला ती हिंदू नववर्ष यात्रा नसून ती मराठी भाषिकांचं हे नववर्ष आहे. ही जनतेच्या पुढ्यात आणण्यासाठी आणि मी जे आता तुम्हाला 4 प्रश्न सांगितले की रोजगार, घरं, भाषा हे जे इश्यूज आहेत हे याची घनता किती हे लोकांच्या समोर आणण्यासाठी येत्या गुरुवारी दादर ते परळपर्यंत जवळ 1 ते 1.5 किलोमीटरची शोभायात्रा हे मराठी नववर्ष दिन म्हणून साजरा करण्यासाठी मराठी भाषा केंद्राने आयोजित केली आहे. तर ही गोष्ट आज मुंबईतली लोकसंख्या जवळजवळ 1.5 कोटी आहे आणि त्यातले जवळ फक्त 30 ते 35 लाख मराठी आहेत. यांच्या नजरेत ही गोष्ट आणावी की उद्या हिंदू नववर्ष दिन नाही आहे गुढीपाडव्याला, तो आपला मराठी भाषिकांचा नववर्ष दिन आहे. आणि त्यासाठी ही जी म्हणजे दीपक पवारांच्या मराठी भाषा केंद्राने जी शोभायात्रा काढली आहे त्याच्यात सहभागी होणं आपलं परम कर्तव्य आहे हे लोकांच्या नजरेत आणण्यासाठी. आणि कर्तव्य भावनेने मी हे आताचा व्हिडिओ करून ही गोष्ट तुमच्या नजरेत आणली आहे. ही चळवळ त्यांनी जी सुरू केली आहे त्याचा हा शुभारंभ आहे. एका मोठ्या लढाईची सुरुवात आपण याच्यातनं करतो आहे, याची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी आहे. अत्यंत सुशिक्षित असे तरुण मंडळी आता त्यांना जॉईंट होत आहेत. ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. कळलं की नाही? आणि मी त्याचा साक्षी आहे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने ते गोष्टी पाहतो आहे. तर ह्या गुरुवारच्या मराठी अभ्यास केंद्राच्या मराठी नववर्ष दिनाच्या निमित्त त्यांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये मी जातो आहे, हक्काने जातो आहे. तुम्ही येत आहे की नाही हे मला सांगा. आणि मी जो तुमच्याशी संवाद साधला आहे तो शक्य असेल तर तुमच्या सर्व मित्रमंडळींना, नातेवाईकांना, तुमच्या एरियामध्ये असलेल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना फॉरवर्ड करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.